नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. उद्या आणि परवा म्हणजे शनिवार रविवार मार्केटला 2 दिवस सुट्टी आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो सोमवारच्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये काय प्राइस ॲक्शन बनते, काय सपोर्ट रेजिस्टन्स बनतात, ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड काय राहू शकतो, दिशा काय राहू शकतो, याचा संपूर्ण अभ्यास या व्हिडिओमध्ये करायचा आहे. स्पेशली जर बघितलं तर हा मंडे मास्टर क्लासचा व्हिडिओ आहे. त्यामुळे यामध्ये भरपूर काही तुम्हाला शिकायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहताना अगोदरच वही पेन जवळ ठेवा आणि निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, तिन्हीमध्ये काय प्राइस ॲक्शन बघायला मिळते, काय लेवल बघायला मिळतात ते, ओके, सेटअप कशा पद्धतीने बघायला मिळतं ते, याचं सविस्तर विश्लेषण आपल्याला या व्हिडिओमध्ये करायचं आहे. त्यामुळे व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब नसेल केलं, सबस्क्राईब नक्की करा. जे लोक मार्केट शिकण्यासाठी इंटरेस्टेड आहेत, इच्छुक आहेत, त्यांच्यापर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा. आणि व्हिडिओमध्ये मी एक गोष्ट आता ॲड करायला सुरुवात करणार आहे. जे पण काही 5-10 कमेंट असतील ना, त्या मी घ्यायला सुरुवात करणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये त्या कमेंटची उत्तरं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. त्यामुळे तुमचे काही क्वेश्चन असतील मार्केट रिलेटेड, ओके, ते आवर्जून विचारा. आणि जे काही वाटतात की बाबा ह्या क्वेश्चनची उत्तरं आपल्याला व्हिडिओमध्ये द्यायला पाहिजे, त्याची उत्तरं मी नक्की व्हिडिओमध्ये देणार आहे. ओके, त्यामुळे आवर्जून क्वेश्चन करा. काय माहीत तुमचा क्वेश्चन जर चांगला वाटला तर त्याच्यावरती आपण एक्सप्लेन करूया. ओके, तर ही एक जे काही व्हिडिओच्या शेवटी 5 ते 6 कमेंट मी प्रत्येकाच्या घ्यायच्या ट्राय करणार आहे, जे क्वेश्चन की बाबा खरंच ते एक्सप्लेन करण्यासारखे आहेत. त्यामुळे कमेंट आवर्जून करा आणि अभ्यासाकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. कारण की आता बघताय ना, मार्केट अपट्रेंडमध्ये जाताना कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन तयार करते, कशा पद्धतीने अवघड वाटायला लागतं मार्केटचे फेजेस असतात. एक असतो डाऊन फेज, एक असतो साईडवेज फेज, एक असतो अप ट्रेंड फेज. आणि लास्टचे 7 ते 8 दिवस जर बघितलं तर मार्केट काहीसा अप ट्रेंड फेजमध्ये आहे आणि त्याच्यामुळे मार्केटमध्ये जे सेटअप आहे त्याची कमतरता कुठे ना कुठे बघायला मिळते. जर सेटअप झाले तरी त्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर थोडासा हायर साईड बघायला मिळते. ओके, आज काहीसं मार्केटने बऱ्यापैकी प्राइस ॲक्शन दाखवली, परंतु आता किती लोकांनी ती प्राइस ॲक्शन पकडता आली किंवा किती लोकांना नाही आली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, आणि शनिवार रविवार सुट्टी आहे. वेळेचा उपयोग तुमची जी काही कामं आहेत त्याच्यासाठी करा. तुमचं काय एंटरटेनमेंटची कामं असतील ती पण करा, परंतु शिकण्याकडे देखील तितकाच वेळ द्या. कारण की याच्यामध्ये रँडम काम करणं म्हणजे नाहीच आहे. रँडम काम करता येत नाहीच आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे प्रॉपर नॉलेज असेल, प्रॉपर मार्केटचे पूर्णतः एक्सपिरियन्स असेल, त्याच वेळेस तुम्ही याचा विचार करू शकता. ओके, आणि हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. काही लोक चांगल्या पद्धतीने कामही करतात ते, काही लोक चांगल्या पद्धतीने एज्युकेशनही घेतात ते, परंतु काही लोक मार्केटला एकदम असं वाटतं की कुणीही करू शकतं. आणि काय होतं की ज्या पद्धतीने सोशल मीडियाचा इन्फ्लुअन्स आहे, ज्या पद्धतीने मोबाईल आहेत लोकांकडे, लगेच प्लॅटफॉर्म ओपन करता येतो आणि मग ते एकदम सोपं झाल्यासारखं वाटतं. परंतु ती प्रोसेस सोपी झाली, परंतु मार्केटमध्ये काम करणं तितकंच अवघड आहे. तर ही गोष्ट थोडीशी समजून घेणं गरजेचं आहे. ओके, तर या गोष्टीची थोडीशी काळजी घ्या. आता मार्केटमध्ये काय शिकायला पाहिजे, कशा पद्धतीने शिकायला पाहिजे, ओके, कोणकोणत्या गोष्टींचा मार्केटमध्ये अभ्यास केला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत. आता ज्या मित्रांनी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडचा कोर्स जॉईन केलेला आहे, तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये आवर्जून मांडू शकता. तुम्ही तुमचं मार्केट बघण्याचा प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेंडिंग कोर्स जॉईन करण्यापूर्वीचा तुमचा अनुभव कसा होता, दृष्टिकोन कसा होता, आणि प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडिंगचा कोर्स जॉईन केल्यानंतरचा तुमचा अनुभव कसा आहे, हे सुटसुटीतपणे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि मी हे देखील सांगत असतो की कोणाकडे शिकायला पाहिजे, कशा पद्धतीने शिकायला पाहिजे, मार्केटमध्ये काम करताना एक्सपिरियन्स कसा घेतला गेला पाहिजे, योग्य व्यक्तीकडून योग्य पद्धतीने कसं नॉलेज घेतलं पाहिजे, हे देखील मी तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे आवर्जून लक्षात ठेवायचं की बाबा याच्यामध्ये काम करायचं म्हणजे आपल्याला पहिले 6 महिने व्यवस्थितपणे अभ्यास करणं गरजेचंच आहे. त्याच्यानंतरच आपण चार्ट बघू शकतो. म्हणजे अभ्यास करताना, प्रॅक्टिस करताना चार्ट बघाच, परंतु काम करताना त्याला 6-7 महिने द्या.
आणि जर तुम्ही 6-7 महिने त्याच्यावरती स्पेंड केले, त्याच्यावरती व्यवस्थित पद्धतीने काम केलं, ओके, स्टेप बाय स्टेप गोष्टी शिकत गेल्या, स्किल आहे ते इम्प्रूव्हमेंट करत गेले, तर तुम्हाला गोष्टींची ओळख होते, की बाबा चार्ट कसा रीड करायला पाहिजे, कशा पद्धतीने आपण चार्टचं ॲनालिसिस करायला पाहिजे. जे आता आपण ॲनालिसिस व्हिडिओमध्ये सगळे लेवल ड्रॉ करतोय, नो ट्रेडिंग झोन ड्रॉ करतोय, व्ह्यू समजून घेतोय. हा व्ह्यू तुम्हाला कशा पद्धतीने समजून घेता आला पाहिजे, ह्या गोष्टींची प्रॅक्टिस करा. आणि जितकं होतं तिकडे स्किल डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. ओके. आणि या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आपण आपल्या प्रायजेक्शन सेटअपच्या कोर्समध्ये सिस्टमॅटिक पद्धतीने शिकवलेल्या आहेत. स्टेप बाय स्टेप शिकवलेल्या आहेत. ज्या मित्रांना खरोखर शिकण्याची इच्छा आहे, ज्या मित्रांना खरोखर मार्केटमध्ये काम करण्या अगोदर नॉलेज घ्यायची इच्छा आहे, त्यांना जर कोर्स जॉईन करायचा असेल तर त्याची लिंक जी आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पिन कमेंटमध्ये दिलेली आहे. आता खूप लोकांना डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंट कळत नाही, त्याच्यामुळे वारंवार ते दाखवावं लागतं. आता तुम्ही म्हणसाल की सर तुम्हाला कसं कळत नाही. तुम्ही स्वतः जाऊन कमेंट चेक करू शकता की सर पिन कमेंट आणि डिस्क्रिप्शन कुठं आहे. असे खूप लोकांचे क्वेश्चन असतात आणि ते असायला पाहिजे, कारण की लोक तितकी नवकी आहेत, तितकी नवीन आहेत. किती अभ्यासाची गरज आहे याच्यातनंच तुम्हाला समजायला पाहिजे. आता खूप लोकांना, काही लोकांना चांगला एक्सपिरियन्स पण असेल, काही लोक चांगल्या पद्धतीने काम पण करत असेल, त्यांना हा थोडासा पहिला 5 ते 10 मिनिटाचा टॉपिक थोडासा कंटाळवाणा, थोडासा बोरिंग वाटू शकतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की ॲनालिसिस व्हिडिओ हा सगळ्यांसाठी असायला पाहिजे. ओके. सो ज्यांना जॉईन करायचं आहे प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेनिंगचा कोर्स, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पिन कमेंटमध्ये आहे. डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंट कुठे आहे ते तुम्हाला दाखवतो, तिथनं तुम्ही जॉईन करू शकता. ओके. इकडे जर गेलं तर इकडे तुम्हाला अशा पद्धतीचं आपलं चॅनल दिसेल. ओके. याच्या कुठल्याही रिसेंट व्हिडिओवरती जर तुम्ही क्लिक केलं की मी इकडे क्लिक करतोय, अशा पद्धतीचं तुम्हाला आपला यूट्यूब व्हिडिओ दिसेल. यूट्यूब व्हिडिओ दिसल्यावरती काय इकडे आपल्याला बघायचं आहे, डिस्क्रिप्शन बघायचं. डिस्क्रिप्शन कुठं असतं, हे जे आहे, ओके, हे जे मोर आहे याला बोलतात डिस्क्रिप्शन. हे जे पार्ट आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं, ओके, क्लिक केल्यावरती तुम्हाला इकडे काय बघायला मिळते, प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेनिंगचा कोर्स, आणि त्याच्या पुढे त्याची लिंक आहे. या लिंकवरती जाऊन आपल्याला जॉईन करायचं असतं. त्याच्या खाली काय बघायला मिळते, टेलिग्राम लिंक. ओके. तर या टेलिग्राम लिंकला देखील तुम्ही जॉईन करू शकता, टेलिग्राम चॅनलला जॉईन होण्यासाठी. आता या लिंकवरती क्लिक केल्यावर आपल्याला काय बघायला मिळते, या लिंकवरती क्लिक केल्यावर आपल्याला अशा पद्धतीचं पेज ओपन होतं. या पेजमध्ये काय काय समजून घ्या. ओके. इकडे तुम्हाला हा पार्ट बघायला मिळतोय. याच्यावरती जाऊन तुम्ही कोर्सला जॉईन करू शकता. जेव्हा तुम्ही कोर्सला जॉईन करसाल, लगेच इन्स्टंट तुमच्या मेल आय डीवरती, ओके, मेल आय डीवरती कोर्सचा ॲक्सेस येतो आणि तिथून जाऊन तुम्ही कोर्सला जॉईन करू शकता. कोर्समध्ये काय काय आहे, कोर्समध्ये आहे 19 लेसन आणि 1 वर्षाचा कालावधी आहे. आणि मी वारंवार सांगत असतो की ज्यांनी कोर्स जॉईन केला त्यांना पण आणि ज्यांना जॉईन करायचं त्यांना पण हे 19 व्हिडिओ 12 महिन्यासाठी दिलेले आहेत. 19 व्हिडिओ वेब सिरीजसारखे 3 दिवसात संपू नका. ओके. म्हणजे 3 दिवसात जर तुम्ही कोर्स संपवत असाल तर मग हे 12 महिने कशासाठी दिले, कारण की प्रत्येक व्हिडिओ हा रिपीटेटेड पाहण्यासारखा आहे, प्रत्येक व्हिडिओमधनं नॉलेज घेण्यासारखं आहे, शिकण्यासारखं आहे. ओके. काय प्रायजेक्शन बनली होती, कशा पद्धतीने प्रायजेक्शन बनली, प्रत्येक व्हिडिओ तुम्ही 10 ते 12 वेळा बघायला पाहिजे. आता एकदाच 10 वेळा बघायचं आहे का, नाही. प्रायजेक्शन कशी बनली आहे, फॉर एक्झाम्पलसाठी आपण जर चॅनलचा अभ्यास केला आहे आणि मार्केटमध्ये जर चॅनल बनला आहे, तर चॅनलचा ब्रेकआउट आला किंवा चॅनलचा अपलाईनपासून डाऊन साईड मोमेंटम आला आहे, चॅनलचा अँगल काय आहे, चॅनल ए ग्रेड आहे, बी ग्रेड आहे का सी ग्रेड आहे, हे समजून घेतलं पाहिजे. समजा तुम्हाला एखाद्या दिवशी मार्केटमध्ये चॅनल बनताना दिसलं, तर त्या चॅनल तुम्हाला जर समजलं नाही तर तुम्ही पटकन जाऊन काय करायला पाहिजे, चॅनलचं कुठे बाबा, इथे पॅरल चॅनल सेटअप, ह्या सेटअपला तुम्ही परत एकदा बघायला पाहिजे. भलेही तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल तर परत एकदा बघा. ओके. त्यामुळे अशा पद्धतीने जे काही सेटअप आहेत ते वारंवार बघा, जेणेकरून काय आहे की बाबा तुम्हाला जे नॉलेज आहे ते कसं पक्क करता येईल याचा विचार करायचा आहे. ओके. मग इथे खूप सारे सेटअप मी तुम्हाला इकडे दाखवलेले आहेत. आणि आणखी एक गोष्ट, कोर्सची लँग्वेज आहे ती मराठीमध्ये आहे. ओके. जी सिंपल, जसं की आपण ॲनालिसिस व्हिडिओ तशाच पद्धतीने तिकडे शिकवलेलं आहे. हे सगळे सिलेबल्स आहेत. ओके.
जवळजवळ 19 सिलेबल्स. आता याच्यामध्ये काय काय आहे, याच्यामध्ये काही प्राइस ॲक्शनच्या गोष्टी आहेत जे की आपल्याला रेग्युलर मार्केटमध्ये बघायला मिळतं ते. त्याचसोबत काही रिस्क मॅनेजमेंट आहे, स्ट्राईक प्राईस सिलेक्शन आहे, सायकोलॉजी, डिसिप्लिन, रूल्स, ओके. त्याचसोबत काही सेटअप आहेत, ओके. त्याबरोबर जर बघितलं तर ट्रेडर सायकोलॉजी आहे, माइंडसेट कसं असायला पाहिजे, ओके. इंट्राडेमध्ये ट्रेंड आपल्याला प्राइस ॲक्शनवरून कसं ओळखता आलं पाहिजे, ह्या गोष्टी खूप डिटेल्समध्ये सांगितलेल्या आहेत. आणि काही लोकांचे क्वेश्चन आहेत की सर किती मिनिटाचे व्हिडिओ आहेत, तर हे मिनिटे काही 3 ते 4-5 मिनिटाचे व्हिडिओ नाही आहे. हा प्रत्येक व्हिडिओ जर बघितला तर 30 ते 35 मिनिटाचा आहे. 50-50 मिनिटाचे देखील व्हिडिओ आहेत, 50-50, 60-60 मिनिटाचे, ओके. एखादा दोन सोडले तर काही छोटे आहेत, ओके. छोटे म्हणजे काय, ते इंट्रोडक्शन, हे ते गोष्टी काय काय. परंतु मोस्ट ऑफ द व्हिडिओ आहेत ते मोठे आहेत. आणि तुम्हाला ह्याच्यावरनं समजलं असेल की आपला ॲनालिसिस व्हिडिओ देखील 30 ते 40 मिनिटाचा असतो. कारण की जोपर्यंत मला एखादी गोष्ट व्यवस्थित समजून सांगता येत नाही किंवा जोपर्यंत तुमच्यापर्यंत ती पोहोचत नाही, तोपर्यंत त्या व्हिडिओला काही लॉजिक नाही, समाधान मिळत नाही. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा खूप डीपमध्ये, खूप डिटेल्समध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ड्युरेशन हे मोठं आहे व्हिडिओचं, ओके. आणि आणखी एक गोष्ट इकडे, ओके, इकडे काय बघायला मिळते आपल्याला, कस्टमर सपोर्ट, ओके. कोणाला काहीही क्वेश्चन असेल तर इकडे जाऊन तुम्ही टेलिग्रामवरती किंवा मेलवरती मेसेज करू शकता. शक्यतो टेलिग्रामवरतीच मेसेज करण्याचा ट्राय करा, ओके. कारण की ते कंटिन्युअसली बघितले जातात, ओके. अशा पद्धतीचा काही कोर्स आहे. त्यामुळे ज्याला खरंच शिकण्याची इच्छा आहे आवर्जून जॉईन करू शकता. आणखी एक गोष्ट, काही लोकांना न्यूज ऐकायच्या असतात, न्यूज बघायच्या असतात, मार्केटमध्ये दैनंदिन न्यूज काय चाललेल्या आहेत. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला वारंवार सांगतो की पॉइंटेड चर्चा हा एक चॅनल आहे, ज्याच्यावरती किरण कदम सर आहे, जे रोज सकाळी 7 वाजता म्हणजे मार्केट 9:15 ओपन होतं आणि सकाळी 7 वाजता सरांचा व्हिडिओ अपलोड होतो. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळतं, ग्लोबल न्यूज काय आहेत, ओके. त्याचसोबत इंडियन मार्केटचे न्यूज काय आहेत, जिओ पॉलिटिकल न्यूज काय आहेत, ज्या मार्केट रिलेटेड ज्या पण काही न्यूज आहेत ते सर कव्हर करण्याचा इकडे प्रयत्न करत असतात, ओके. आणि खूप लोकांना त्याचा चांगला एक्सपिरियन्स देखील आलेला आहे. आणि मी देखील व्हिडिओ पाहत असतो, कारण की इतकं रिसर्च करून आपल्याला न्यूज मिळवण्यापेक्षा सरळ आपल्याला बघायला मिळतं, तर ते बघू शकतो तुम्ही, ओके. त्यामुळे पॉइंटेड चर्चा या चॅनलवरती जाऊन आवर्जून सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की आपण MG टीमचे मेंबर आहोत म्हणून, ओके. चला येऊया आपण आता चार्टवरती. आता कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की मार्केट एका रेजिस्टन्स लेवलवरती आहे. तर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती परत जाऊया. मार्केट एका रेजिस्टन्स लेवलवरती आहे, परंतु मार्केटनी ओपनिंगमध्ये काय केलं, मार्केटने ओपनिंगमध्ये काहीसा बुलिश मोमेंटम दाखवला आणि सेकंड हाफमध्ये मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर बघायला मिळाले. तर आता ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट इकडनं थोडंसं आपल्याला निगेटिव्ह होताना दिसतंय, ओके. आता खूप लोकांचे काल आपण बोललो होतो की इकडनं मार्केटमध्ये काहीशी प्राइस ॲक्शन आहे ती निगेटिव्ह होताना दिसते. खूप लोकांचे क्वेश्चन होते की सर मार्केट इतकं बुलिश आहे, तुम्ही निगेटिव्ह कसं सांगताय, ओके. मी काही मनाने सांगत नाही आहे, हे इकडे प्राइस ॲक्शन जी दिसतीये, ज्या पद्धतीने सेटअप दिसतात ते आपण इकडे ॲनालिसिस करत असतो. त्यामुळे थोडंसं समजून घ्यायच्या गोष्टी की बाबा चार्ट पॅटर्न कसा बनतोय आणि चार्ट पॅटर्नमध्ये आपल्याला काय प्राइस ॲक्शन बनताना दिसते याचा विचार करणं गरजेचं आहे. मी हे देखील वारंवार सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मार्केटला कधी पण न्यूट्रल नजरेने बघायचं असतं. म्हणजे मार्केटमध्ये काय प्राइस ॲक्शन बनते, कशा पद्धतीने सेटअप बनतात ते, ओके. त्यासोबत डिमांड सप्लाय झोन काय आहे, आधीच्या दिवसाची ओपनिंग क्लोजिंग काय आहे, ह्या गोष्टी थोड्याशा बघणं गरजेचं असतं. तर त्या गोष्टी देखील आपल्याला बघायच्या असतात आणि ते पाहूनच आपण ॲनालिसिस व्हिडिओमध्ये देखील काही गोष्टी समजून घेत असतो. तर आत्ता जर बघितलं तर 24,400 लेवलवरती मार्केटने काय केलं, एक रेजिस्टन्स घेऊन तिकडनं मार्केटने एक निगेटिव्ह प्राइस ॲक्शन तयार केली. इकडे जर बघितलं ही 24,400 आहे, 24,400 ब्रेक केलं, आधी ब्रेकआउट फेलियर झाला. कॅन्डलमध्ये तुम्हाला बघायला मिळत असेल ब्रेकआउट फेलियर, कारण की जातानाच्या कॅन्डल थोड्याशा छोट्या छोट्या होत्या. पडतानाच्या कॅन्डल तुम्हाला बघायला मिळत असेल. इकडनं आता थोडंसं आपल्याला काय बघायला मिळते, स्टेअरिंग आहे ते कोणाच्या हातामध्ये घुसताना दिसते, काहीसं सेलर लोकांच्या हातामध्ये घुसताना बघते. म्हणजे इकडे जर बघितलं तर ही जरी रिकव्हरी झाली तर परत मार्केटला डाऊन साईडला यायला लागलं इकडे, ओके. क्लोजिंग आहे ती 24,383ची आहे. आणि ही जर प्राइस ॲक्शन बघितली या लेवलपासून तर टॉपला आपल्याला काहीसा नेगेटिव्ह सेटअप बघायला मिळतो. आता सेटअप कोणता आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, ओके.
तर लेवल काय आहे ते समजून घ्या. या लेवलवरती 24,360 एक मल्टिपल टाईमचा सपोर्ट रेजिस्टन्स आहे. आता तुम्ही म्हणता की सपोर्ट रेजिस्टन्स काय? सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे काय? मार्केटने इकडे आधी रेजिस्टन्स घेतला मल्टिपल टाईम, एक ब्रेकआउट दिला, ब्रेकआउट देऊन मार्केट वरती गेलं आणि प्राइस ॲक्शनचा रूल आहे, जो रेजिस्टन्स असतो तो काय करतो? सपोर्टचं काम करतो. मग केले की इकडे सपोर्टचं काम? तर केले. मार्केट वरती गेले का? वरती गेलं. पुलबॅक देऊन परत खाली आले का? खाली आले. आता ही जी प्राइस ॲक्शन आहे ना, अशा पद्धतीने जी बनली, ती रिसेंटली आपल्याला अशा पद्धतीची प्राइस ॲक्शन कुठे बघायला मिळाली नव्हती. लास्टचे तुम्ही 4 ते 5 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर अशा पद्धतीची प्राइस ॲक्शन तुम्हाला बघायला मिळाली नाही. थोडाचे चार्ट तुम्ही जाऊन मागे बघू शकता. ओके, परंतु इकडे आपल्याला काहीशी प्राइस ॲक्शन आहे ती इंट्राडेमध्ये एका टॉप लेवल म्हणजे टॉप लेवल म्हणजे काय? एका रेजिस्टन्स लेवलवरती येऊन मार्केट काहीसं आपल्याला इकडनं निगेटिव्ह होताना दिसते. मग त्याचा जर ब्रेकडाऊन जर खाली आला तर काय काय लेवल ओपन होतात ते थोडं समजून घ्या. ओके, तर या काही लेवल आपल्याला इकडे बघायला मिळतात. बुलिश साईडला जर बघितलं तर 24,400ची राऊंड लेवल आहे. त्यावरती आजचा इंट्राडे आहे. 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती जर गेलो तर आणखी एक इकडे रेजिस्टन्स बघायला मिळते, या लेवल आहे. आणखी जर बघितलं तर ठीक आहे, 1, 2 आणखी एक लेवल आपल्याला या लेवलवरती बघायला मिळते. ओके, आता डेली टाईम फ्रेमवरती एकदा जाऊया आणि समजून काय घ्यायचे ते थोडंसं लेवल रिमूव्ह करतोय. ओके, इकडे थोडंसं लक्ष द्या की ही जी लेवल दिसते तुम्हाला वारंवार 24,600च्या आसपास, अजून हा 24,600ला गेला नाही, परंतु रेजिस्टन्स आपल्याला इकडेच बघायला मिळते. ओके, या लेवलवरती. आणि हा आहे सपोर्ट 23,800चा. ओके, तर ही जर रेंज बघितली तुम्ही मल्टिपल टाईम, तर या लेवलवरती आल्यावर मार्केटने रिजेक्शन घेतलेले आहे का? तर घेतलेलं आहे. आता तुम्हाला मी सांगितलं होतं की रिवॉर्ड कसा आपल्याला बघायला मिळतो, कुठून कुठं मार्केट जाण्याची पॉसिबिलिटी वाढते. तर इकडे काय बघायला मिळते की आता अपसाईडला जायचं असेल तर मार्केट 1-2 दिवस कन्सोलिडेशन करून मग त्याच्यानंतर 24,400, 24,450, 24,500 ह्याच्या लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन होत असेल तर मग आपल्याला मोठा ब्रेकआउट बघायला मिळू शकतो, जो की काहीसं या लेवलपर्यंत. परंतु तितकं स्ट्रेंथ आपल्याला बघायला मिळते का मार्केटमध्ये? तुम्ही इकडे जर बघितलं तर तुम्हाला 2 कॅन्डल थोड्याशा हायलाईट करून दाखवतो की मार्केटमध्ये हे जे कन्सोलिडेशन आहे याच्यामध्ये मार्केटमध्ये सेलिंग मोमेंटम थोडासा फास्ट बघायला मिळते. मार्केट जाताना इकडनं आपल्याला 1, 2, 3, 4, 5, 6 कंटिन्युअसली 6 कॅन्डल जर बघितलं तर ग्रीनमध्ये क्लोजिंग आहे इंट्राडेच्या. ओके, ग्रीनमध्ये क्लोजिंग आहे. परंतु आता एक बॉटमपासून मार्केटने एक अपसाईड मोमेंटम दाखवलाय, परंतु कुठलाही एक हेल्दी पुलबॅक आपल्याला बघायला मिळाला नाही. तर पुलबॅक काय असतो की एक मोमेंटम, एक इम्पल्सिव्ह दिल्यानंतर एक करेक्टिव्ह होते. ती करेक्टिव्ह कुठपर्यंत येण्याची पॉसिबिलिटी असते? साधारण एक 50% करेक्टिव्ह आपल्याला बघायला मिळत असते. हे प्राइस ॲक्शनमध्ये आपण शिकलेलो आहे. ओके, तर मग इकडनं एक मोमेंटम झालाय, परंतु एक करेक्टिव्ह आलेलं नाही आणि मार्केट आता एका रेजिस्टन्स लेवलवरती आलेलं आहे. आता करेक्टिव्ह वेव जर यायची असेल तर काय आपल्याला बघायला मिळेल? मार्केटमध्ये इंट्राडेमध्ये काहीसं सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. आणि मग हे कालच्या व्हिडिओमध्ये देखील आपण समजून घेतलं होतं आणि आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण तेच समजतोय. परंतु मार्केटचा एक रूल आहे, प्राइस ॲक्शनचा एक रूल आहे की आपल्याला मार्केट बघताना कधीही न्यूट्रल नजरेने बघायचं. ओके, त्यामुळे आत्ता आपल्याला लेवल ब्रेक होताना दिसते का? आत्ता लेवल ब्रेक झाली का मार्केटची? नो ट्रेडिंग झोन आपण इकडे लावून टाकूया. ओके, टेक्निकली काय सपोर्ट आहे? 24,360. ओके, न्यूट्रल आपण आता विचार करतोय मार्केटचा. रेजिस्टन्स काय आहे? 24,400. सपोर्ट काय आहे? 24,360. हे आपल्याला नो ट्रेंड झोन बघायला मिळते. मग टेक्निकल लेवल काय आहे सपोर्टची? 24,360. 24,360ची लेवल आत्ता ब्रेक झाली का? नाही ब्रेक झालेली. 24,400ची लेवल ब्रेक झाली का? नाही ब्रेक झाली. म्हणजे नो ट्रेडिंग झोनमध्ये आहे तोपर्यंत आपला काय इकडे म्हणजे नजर काय असायला पाहिजे की न्यूट्रल पद्धतीने बघायला पाहिजे. बघण्याचा दृष्टिकोन कसा असायला पाहिजे? न्यूट्रल पद्धतीने असायला पाहिजे. ओके, आता ही जी प्राइस ॲक्शन आहे ही प्राइस ॲक्शन आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळते. मग जो रिस्क टू रिवॉर्ड रेशो आहे तो काय आपल्याला जास्त फेवरेबल कुठं बघायला मिळते? निगेटिव्ह साईडला, डाऊन साईडला. मग डाऊन साईडला काय काय लेवल बघायला मिळतात ते आपण तुमच्यासमोर इकडे लेवल आपण
या सपोर्टवरनं मार्क केलेलं आहे. ओके, तर इकडे काहीशी ट्रेंड लाईन पण आहे. ही जर लेवल ब्रेक होत असेल, कारण की इकडे पुलबॅक घेऊन टप्पा पण खाल्ला आहे, इकडे जर लेवल ब्रेक होत असेल तर फर्स्ट सपोर्ट काय आहे 24,336, सेकंड सपोर्ट 24,310 आणि थर्ड सपोर्ट 24,284. या काही लेवलचे सपोर्ट आपल्याला डाऊन साईडला बघायला मिळत आहेत. ओके, बुलिश साईडला जर बघितलं तर या लेवलवरती स्विंग आहे. टेक्निकली जर बघितलं तर ही लेवल ब्रेक होती तर एक या लेवलचं म्हणजे जो 24,400ची जी लेवल आहे, जी राऊंड लेवल आहे टेक्निकली, नो ट्रेडिंग झोनचा रेजिस्टन्स लेवल आहे, ही जर ब्रेक होती तर काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. परंतु आपण आधी रिस्क टू रिवॉर्डचा विचार केला. रिस्क टू रिवॉर्ड कुठं बघायला मिळतोय? सेलिंग साईडला. बुलिश साईडला रिस्क टू रिवॉर्ड फेवरेबल वाटतोय का? टेक्निकल चार्टवरनं फेवरेबल तितकासा वाटत नाही. त्यामुळे जर फेवरेबल वाटत नाही किंवा दिसत नाही चार्टवरती, तर मग तिकडे रिस्क फॅक्टर काय होतं? तिकडे रिस्क फॅक्टर हायर साईड आहे. आणि ज्यावेळेस रिस्क फॅक्टर हायर साईड असतो ना, त्यावेळेस इकडे आपल्याला ट्रेड मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग आणि रिस्क मॅनेजमेंट ह्या ज्या मॅनेजमेंटच्या गोष्टी आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आता मी प्रत्येक व्हिडिओमधनं ह्या गोष्टी तुम्हाला मी सांगण्याचं एकदा तरी उल्लेख करतोच त्याचा मॅनेजमेंटचा. तर त्या किती गरजेचं आहे शिकणं हे तुम्हाला हे शिकून झाल्यावरती समजेल की मी काय सांगण्याचा प्रयत्न करत होतो. आणि आत्ता काय वाटतं की आता नॉर्मली सोशल मीडिया तुम्ही पाहताय की नाही असं काही नसतं तसं काही नसतं. नाही, ज्यावेळेस तुम्ही मार्केटचा अभ्यास करसाल ना त्यावेळेस तुम्ही दुसऱ्यांना देखील सांगसाल की बाबा ह्या गोष्टी आहेत ह्या शिकायचा प्रयत्न करा. ज्यावेळेस तुम्ही एक्सपिरियन्स घेताना त्यावेळेस तुम्ही दुसऱ्याला सांगता की मार्केटमध्ये जर काम करायचं असेल तर शिकण्याचा प्रयत्न करा. आणि याच कमेंट आपल्याला आपल्या व्हिडिओमध्ये देखील बघायला मिळतात ज्या लोकांनी बऱ्यापैकी एक्सपिरियन्स घेतलेला आहे. ओके, त्यामुळे रिस्क मॅनेजमेंट थोडंसं इकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर 24,429 फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स 24,250, थर्ड रेजिस्टन्स 24,473. या काय रेजिस्टन्सच्या लेवल आहेत. गॅप अप जर लेवल या लेवलच्या ओपन या लेवलच्या आसपास म्हणजे 24,430च्या आसपास ओपन होत असेल तर काहीसा डबल टॉप इकडे आपल्याला बघायला मिळू शकतो आणि या लेवलपासून ओपनिंगमध्येच आपल्याला काहीसा सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. इकडे जर मार्केट ओपन होत असेल ना तर रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा डाऊन साईडला जाताना दिसू शकतो. ओके, गॅप डाऊन जर ओपन होत असेल या लेवलच्या आसपास तर या लेवलती सपोर्ट आहे. या लेवलवरनी मार्केटने ब्रेकआउट केलेलं होतं, इकडनं मार्केटने सेलिंग दाखवले. त्याच्यानंतर जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर मग ओपनिंगमध्ये काहीसा पुल बॅक किंवा इनसाइड कॅन्डल किंवा फ्रेश प्राइस ॲक्शन काय बनते, फ्रेश सेटअप काय बनतोय, ह्या गोष्टी थोडं पाहणं गरजेचं आहे. ओके, 9:15 मार्केट ओपन होतंय म्हणजे आपल्याला 9:15ला मार्केट ओपन झाल्यानंतर त्याच्यानंतर प्राइस ॲक्शन काय बनते हे बघणं गरजेचं आहे. डोळे झाकून मार्केटमध्ये उडी मारणं म्हणजे त्याच्यात कुठलंही लॉजिक नाही आहे. आणि टायमिंगवरनं आठवलं 3 ऑगस्टला म्हणजे सोमवारी मार्केट 3:40 क्लोज होणार आहे. ओके, आता हे काय आहे एक दिवस बघा व्यवस्थित. मी ज्या पद्धतीत वाचले तर जे FNO आहे, FNOमध्ये हे आपल्याला 3:40 बघायला मिळते. बाकी ओव्हरऑल सगळं मार्केट 3:30लाच क्लोज होते. ओके, मी हे थोडंसं वाचले. काही रॉंग असेल तर तुम्ही करेक्शन करू शकता, कमेंटमध्ये सांगू शकता. ओके, आणि माझं काय मत आहे की एक दिवस जाऊ द्या, बघू द्या आपल्याला. ही नवीन गोष्ट होती तर एक दिवस बघा. आपल्याला खूप लांबपर्यंत जाण्याचा विचार करायचा नाही. म्हणजे 3:15, 3:20, 3:40 पर्यंतच थांबायचंय असा विचार करत नाही. आपला सेटअप बनलाय, मोमेंटम झालाय, बाहेर पडले बघत बसा, नाही तर दुसरी काम आहे ती करत बसा. ओके, तर या काही लेवल आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळतात. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं कारण तेच मी तुम्हाला सांगत असतो की प्राइस ॲक्शन फक्त काही लोक फक्त निफ्टीचा ॲनालिसिस बघतात आणि सोडून देतात व्हिडिओ. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला फक्त लेवलशी घेणं देणं आहे, तुम्हाला शिकण्याशी काही घेणं देणं नाही. कारण की शिकायचं जर असतं तर बँक निफ्टीमध्ये काय प्राइस ॲक्शन बनते, सेन्सेक्समध्ये काय प्राइस ॲक्शन बनते हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सेटअप बनतोय, असं अशी प्राइस ॲक्शन झाली होती त्याच्यानंतर मार्केटचा मोमेंटम कशा पद्धतीने येऊ शकतो, हे सगळं एज्युकेशनचा पार्ट आहे. हा पूर्ण ॲनालिसिस व्हिडिओ आहे ना तो एक सगळं एज्युकेशनचा पार्ट आहे, मास्टर क्लासचा पार्ट आहे. त्यामुळे तुम्ही फक्त लेवल काय बनतं ते आणि हे काय बनतं ते असा जर तुमचा विचार असेल ना तर मग थोडंसं तुमचं जे ट्रॅक आहे ना तो चुकीच्या मार्गावरती जात आहे असं दिसतंय. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघत जावा. तर तुम्हाला व्हिडिओ खूप स्लो वाटत असेल, तुम्हाला जास्त नॉलेज असेल तर व्हिडिओ थोडासा फास्ट फॉरवर्डमध्ये देखील बघू शकता.
ओके, कारण की माझी शिकवण्याची पद्धत स्लो, सिंपल आणि जास्त कसं व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला समजेल या पद्धतीची आहे. ओके, तर ह्या गोष्टी सांगा. आणि मार्केट शिकताना घाई गडबड करण्यात काहीच लॉजिक नाही. जितकं तुम्ही शांत पद्धतीने मार्केट शिकसाल, जितकं तुम्ही शांत पद्धतीने अभ्यास करसाल ना, तितकं तुम्हाला त्याचा इफेक्ट व्यवस्थित पद्धतीने जाणवेल. जाऊया बँक निफ्टीच्या चार्टवरती. बाबा बाबा बाबा, ह्या साहेबांना काय करायचं आता समजत नाही. ओके, ठीक आहे. डबल टॉप इकडे बनताना दिसतोय का? बनलाय पण आणि त्याचा मोमेंटम पण आलाय. आता ज्या मित्रांनी प्रायजेक्शन आणि सेटअपचा कोर्स केलेला आहे किंवा त्यांना डबल टॉप हा सेशन त्यांनी बघितलेला आहे, लेसन त्यांनी बघितलेला आहे, त्यांना इकडे थोडंसं मोमेंटम बघायला मिळालं असेल. ओके, आणखी एक गोष्ट काय आहे की इकडे एक ट्रेंड लाईन देखील बघायला मिळते. म्हणजे बघा, हळूहळू गोष्टी काय आहेत, थोड्याशा निगेटिव्ह आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळायला लागलेल्या आहेत. हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की रिव्हर्सल. ओके, BOS म्हणजे काय? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. जे ट्रेंड अप ट्रेंडमध्ये होता तो काहीसा शिफ्ट व्हायला लागलेला आहे डाऊन ट्रेंडमध्ये. आत्ता सध्या आपण या लेवलवरती आहोत. ओके, त्या पद्धतीने मार्केट मोमेंटम शिफ्ट करतं ते या लेवलवरती आहे. तर या लेवलवरती असताना थोडंसं आपल्याला काळजी घेणं गरजेचं असतं मार्केटच्या प्रायजेक्शनची. ओके, इकडे जर बघितलं तर अशा पद्धतीने एक ट्रेंड लाईन देखील बघायला मिळते. ओके, आता एक ट्रेंड लाईन बघायला मिळते. इथे डबल टॉपचा रेजिस्टन्स घेतला आहे. त्यानंतर सपोर्ट काय बघायला मिळतो, तर सपोर्ट या लेवलवरती बघायला मिळतं. आणि बँक निफ्टीचा चार्ट आहे. थोडंसं जर बघितलं तर बँक निफ्टी मोमेंटम देताना खूप कानकूसच करतोय. कानकूसचा अर्थ तुम्हाला समजला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, लेवल आपण मार्क करूया. जे काय टेक्निकल सपोर्ट रेजिस्टन्स आहे त्याला आपण मार्क करून घेऊया. काय नो ट्रेडिंग झोन बघायला मिळतोय? पहिलं तर आज मार्केट बघा, या लेवलवरती लो आहे, या लेवलवरती हाय आहे. याच रेंजमध्ये मार्केटने कन्सोलिडेशन केलेलं आहे. आणि कन्सोलिडेशनमध्ये जर प्राइस ॲक्शन बघितली तर कन्सोलिडेशनमध्ये जो हाय लावला होता ओपनिंग कॅन्डलचा, तो हाय ब्रेक करता आलेला नाही. म्हणजे काय बघायला मिळते की हाय ब्रेक केला ना, म्हणजे काय की या लेवलवरती जे सेलर होते त्यांनी मार्केटला डाऊन साईडला पुश केलेला आहे. परंतु बायर लोकांची लेवल ब्रेक झाली का? अजून नाही झालेली. त्यामुळे बायर लोकांची म्हणजे जे पुट रायटर आहे इकडे, यांची लेवल ब्रेक व्हायची वाट बघणं गरजेचं आहे. नो ट्रेडिंग झोन काय बघायला मिळते? 57,380 आणि 57,145. ओके, थोडंसं काय लक्षात ठेवायचं की मार्केटचं नेचर समजायचा प्रयत्न करायचा. ओके, नेचर कसं पद्धतीने मी सांगतो तुम्हाला. मी 1 लिटर पेट्रोलचं तुम्हाला उदाहरण वारंवार देत असतो की ते एक नेचर आहे की 1 लिटर पेट्रोलमध्ये गाडी 90 ते 95 किलोमीटर जर तेवढी ॲव्हरेज देते, तर गाडी 85, 90, 95 पर्यंत पोहोचली तर आपल्याला कळतं ना की बाबा हे आता पेट्रोल भरायला याची गरज आलेली आहे. हे काही इथनं पुढं जाऊ शकत नाही, कारण की त्याच्यामध्ये तेवढी ताकद राहिलेली नाही, फ्यूल राहिलेलं नाही. ओके, तर ही गोष्ट आपल्याला सामान्य पद्धतीत कळते. ओके, तर मग आता एकतर आपल्याला तिकडे पेट्रोल भरावं लागणार त्या गाडीमध्ये किंवा आपल्याला ती गाडी तिथेच थांबावी लागणार. म्हणजे काय की एकतर आपल्याला त्याला थोडासा पॉज घ्यायला लागणार. असंच आहे मार्केटमध्ये की एकदा एक मोमेंटम देऊन गेल्यानंतर मार्केट थकतं, एक पॉज घेतं. कंटिन्युएशन केलं तर म्हणायचं रिफिल झालं, डाऊन साईडला आलं तर म्हणायचं मार्केटचा जो ट्रेंड होता तो संपलेला आहे. ओके, तर आता या लेवलवरती काहीसं आपलं पेट्रोल संपल्याचं इकडे आपल्याला बघायला मिळतं. ओके, तर डाऊन साईडच्या काय लेवल बनतात ते? बरं, आता इकडनं जर बघितलं तर ही लेवल थोडीशी रेंज मोठी आहे. त्यामुळे आणि इकडे सपोर्ट पण आहे. तर इकडनं जर डायरेक्ट लेवल ब्रेक होत असेल तर इकडे प्राइस ॲक्शन बनते का? नाही बनत आहे. थोडंसं या लेवलवरती येऊन, थोडंसं टप्पा खाऊन, थोडंसं या लेवलवरती जे पुट रायटर त्यांना थोडंसं मार्केटला वरती घेऊन हँडल करताना आलं, मार्केटने जर लेवल ब्रेक केली तर मग तिकडनं आपल्याला या निगेटिव्ह साईडच्या लेवल बघायला मिळतात, जे की सपोर्ट आहे, टेक्निकली सपोर्ट. काय लेवल आहे? 57,028, 56,930 आणि 56,784 या काही डाऊन साईडचे लेवल बघायला मिळतात. बुलिश साईडला जर बघितलं तर एक रेजिस्टन्स आहे. हा रेजिस्टन्स ब्रेक करणं मार्केटला खूप कठीण आहे. ओके, कठीण आहे. म्हणजे ब्रेक केलं तर सरप्राईज वाटेल की बाबा मार्केटने ही लेवल ब्रेक केली, इतकी अवघड लेवल ब्रेक केली.
आणि ही जर लेवल ब्रेक होत असेल तर मग याच्यामध्ये आपल्याला कंटिन्युएशन बघायला मिळेल. कारण की इतकी अवघड लेवल, इतकी स्ट्रॉंग रेजिस्टन्सची जर लेवल ब्रेक होत असेल ना, तर कुठेतरी मग या लेवलवरती जे बायर आहेत ना ते थोडेसे स्ट्रॉंग आपल्याला बघायला मिळते. मग काय लेवल आहे 57,500 आणि 57,659 या दोन लेवल आपल्याला बघायला मिळतात. ओके, नो ट्रेडिंग झोन देखील तुमच्यासमोर आहे. अपसाईडचे लेवल, डाऊन साईडचे लेवल. या लेवलच्या वरती जर गॅप ओपन होत असेल तर ही पॉझिटिव्ह साईन आहे. थोडंसं थांबून प्रायजेक्शन काय बनते हे पाहणं गरजेचं आहे. आणि या लेवलच्या आसपास जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर मग हा पुलबॅक आपल्याला जाताना दिसू शकतो. थोडासा दिवस आहे तो कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतो. आणि असंही निफ्टी बँकचा चार्ट काही खूप जास्त मोमेंटम व्यवस्थित देत नाहीये, बिकॉज त्याच्यातला व्हॉल्यूम कमी झालेला आहे. ओके, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि आणखी एक गोष्ट, इंडिया बद्दल एका मित्राचा काल क्वेश्चन होता. खूप भले मोठा क्वेश्चन त्याने विचारला होता. जवळजवळ बघायला गेलं तर खूप भला मोठा क्वेश्चन होता. आता इकडे आपण काय बघतो की इंडिया विक्स 12 असेल तर निफ्टीची ॲव्हरेज रेंज काय असते 150-180च्या आसपास. तुम्ही जर आज पण तुम्ही जर आत्ता पण निफ्टीची रेंज जर बघितली बॉटमपासनं, इकडनं बॉटम इकडनं हाय, तर तुम्हाला काय बघायला मिळेल बघा. हा बॉटम आणि हा हाय. किती रेंज आहे? 127 पॉईंटची रेंज आहे. म्हणजे निफ्टी किती मोमेंटम गेलाय बॉटम पासून हाय पर्यंत, म्हणजे पूर्ण रेंज आपण मार्क केली. किती आहे? 127. दिसते का? तर त्या मित्राचा असा क्वेश्चन होता की इंडिया विक्स 12 आहे तर इतके मोठे मोठे मोमेंटम का बघायला मिळतात? तर मी हात लावला माझ्या तोंडाला आणि आता समोर तर काही बोलू शकत नाही, पण ते रिप्लाय दिला की सर तुम्ही कुठे बघताय? तर त्या दादानी घेतलंय निफ्टीचं उदाहरण सांगताना आणि मला सांगताना सांगतोय सेन्सेक्स. मग आता जर सेन्सेक्स बघितला तर सेन्सेक्स आज जर डाऊन साईडपासून वरती जर गेलो तर सेन्सेक्समध्ये किती मुवमेंटम आलाय? 500 पॉईंटचा. म्हणजे आपण काय विचार करतो की ज्यावेळेस इंडिया विक्स 12-13 असेल त्यावेळेस निफ्टीची रेंज ॲव्हरेजली काय असते? 150-180च्या आसपास. बिकॉज निफ्टीची जर व्हॅल्यू बघितली तर आपण काय आहे 25K. ओके, म्हणजे 25,000च्या आसपास आहे. तर त्या हिशोबाने त्याची रेंज आहे. इथं बँक निफ्टी जर सेन्सेक्स जर बघितलं तर हा 78 आहे. म्हणजे जेवढा मोमेंटम पर्सेंटेज वाईज जर बघितलं तुम्ही तर हा पर्सेंटेज वाईज जर बघितलं तर साधारण 0.5% आहे. आणि निफ्टीला जर बघितलं तर साधारण तो पण काय आहे 0.5% आहे. म्हणजे मोमेंटम सेमच केलाय. मोमेंटम काही सेन्सेक्समध्ये खूप मोठा आउटस्टँडिंग मोमेंटम नाहीये, तेवढंच आहे. पण ह्याच्यातनं काय होतं की त्याने विचारला, चांगल्या पद्धतीने क्वेश्चन विचारला, परंतु इतके दिवस मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने शिकवतोय, तर मग हे शिकवताना तुम्ही काय करता? काय करता की तुम्ही अभ्यास करत नाही. ओके, प्रश्न विचारायचा प्रॉब्लेम नाही, परंतु ह्या इतक्या बेसिक गोष्टीमध्ये जर तुम्हाला इतके प्रॉब्लेम येत असेल ना, तर तुम्ही मार्केट कशा पद्धतीने करणार हा मोठा क्वेश्चन तयार होतो. आपण जर विचार केला की बाबा 1 लिटर पेट्रोलमध्ये एक गाडी आहे ती 80 किलोमीटर जाते आणि 1 लिटर पेट्रोलमध्ये एक गाडी तिचं इंजिन मोठं आहे आणि ती 30च किलोमीटर जाते. मग आता तुम्ही त्याच्यावरती भांडणं करणार का? की नाही सर तुम्ही बोलले होते 1 लिटर पेट्रोलमध्ये 80 किलोमीटर जाते, पण ही गाडी का जात नाही? अरे बाबा ती गाडी वेगळी आहे, ही गाडी वेगळी आहे. जसं हा निफ्टीचा इंडेक्स वेगळा आहे, सेन्सेक्सचा इंडेक्स वेगळा आहे. त्याची व्हॅल्यू बघायला काय पाहिजे? याची व्हॅल्यू 24,000 आहे, त्याची व्हॅल्यू 78,000 आहे. आपल्याला पर्सेंटेजमध्ये बघायचं असतो. ज्यावेळेस मग 25 ते 30 असतो ना इंडिया विक्स, त्यावेळेस निफ्टी पळतो 350 आणि सेन्सेक्स पळतो 1200, 1800, 1900. मग त्यावेळेस तुम्ही हे कम्पेअर करायला जात नाही. ओके, तुम्ही म्हणजे त्या मित्राने केला होता क्वेश्चन, आता त्याला समजलं असेल. त्यामुळे बोलत असतो की थोडंसं नॉलेज घ्या मार्केटचं. वाटलंच तर मी जी काही कमेंट होती ती टेलिग्रामवरती देखील टाकून देईन. ओके, जी कमेंट त्या मित्राची होती ती तुम्ही ती कमेंट बघा एकदा. आता त्याने डिलीट नको करायला, एवढंच फक्त. ओके, काही ह्या बँक निफ्टीचे लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते जाऊया सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्समध्ये जर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती गेलो आपण, रिमूव्ह करू लेवल. बघा सेन्सेक्समध्ये पण या लेवलवरती मार्केटने रिजेक्शन घेतलेलं आहे. जिकडनं आपण विचार करत होतो की मार्केट त्या लेवलवरती जाऊन रिजेक्शन घेईन, तिकडनं मार्केटने रिजेक्शन घेतले. सेन्सेक्स पण जर बघितलं तर शेवटचा जो एक तासाचा सेशन होता त्याच्यामध्ये मार्केटने निगेटिव्ह मोमेंटम दाखवलं आणि इकडे पण काहीशी ट्रेंड लाईन आपल्याला बघायला मिळते. तर हळूहळू आपल्याला काय बघायला मिळते की मार्केट रिव्हर्सल प्राइस वरती दाखवायला लागले.
आणि हे जे क्वेश्चन मी तुम्हाला जे क्वेश्चन विचारतात ना, ठीक आहे, काही लोकांना नॉलेज नसतं, ठीक आहे, ते आपण समजून घेऊ. परंतु ज्याला व्यवस्थित नॉलेज आहे ना, त्याला ते क्वेश्चन कसे वाटतात तुम्ही एकदा समजून घ्या. आणि असं नाही की क्वेश्चन त्याच्यासाठी विचारत नाही, तुम्ही विचारत जावा. आता त्या क्वेश्चनचं त्या दादाने क्वेश्चन विचारलं म्हणून त्याचं सगळ्यांना त्याचं उत्तर मिळालं. त्यामुळे चुकीचे काय असताना पण क्वेश्चन विचारत जावा. लेवल मार्क केलेले आहेत. निफ्टीप्रमाणेच आता देखील प्राइस ॲक्शन बनलेलं दिसते. कप अँड हँडल टॉपला बनलेला दिसतोय. लेवल जर ब्रेक होती तर फर्स्ट सपोर्ट 77,920, सेकंड सपोर्ट 77,842 आणि थर्ड सपोर्ट 77,739 या काही लेवल बघायला मिळतात. बुलिश साईडला जर बघितलं तर हा स्विंग आहे. हा स्विंग जर ब्रेक होतोय तर मग फर्स्ट रेजिस्टन्स आजचा इंट्राडे हाय 78,280, त्याच्यानंतर 78,373, 78,435. तर या काही लेवल आहेत. बुलिश साईडला जाताना रिस्क फॅक्टर थोडासा हायर साईड आहे, त्यामुळे ट्रेड मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. नो ट्रेडिंग झोन 78,158 आणि 78,000 राऊंड लेवलच आहे. 78,000 या काही लेवल बघा. गॅप अप जर या लेवलचे ओपन होत असेल तिथनं सेलिंग प्रेशर येण्याची पॉसिबिलिटी आहे. गॅप डाऊन जर या लेवलच्या आसपास इकडे कुठे होत असेल तर एक पुल बॅक आपल्याला बघायला मिळू शकतो. मग इकडे आपल्याला काहीसा चॅनल बघायला मिळू शकतो. ही जर लेवल ब्रेक झालं नाही तर सेकंड हाफमध्ये एखादा बुलिश मोमेंटम पण बघायला मिळू शकतो. तर ही थोडीशी ॲडव्हान्स प्राइस ॲक्शन आहे. त्यांनी प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेनचा कोर्स जॉईन केला त्यालाही समजून येईल प्राइस ॲक्शन. परंतु बिगिनर असेल तर अशा थोड्याशा ज्या रिस्की किंवा ट्रिकी प्राइस ॲक्शन आहेत त्याला थोडंसं तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बघू शकता. ओके, आता या व्हिडिओमध्ये तर कोणाचे क्वेश्चन घेणार नाहीये. पुढचा व्हिडिओ जो असेल ना त्यामुळे आवर्जून कमेंट करा. जितके तुम्ही कमेंट करसाल तितके जे पण चांगले कमेंट असेल ते मी व्यवस्थित ते कमेंट व्यवस्थित पद्धतीने घेईल. त्याच्यावरती काय तुमचे क्वेश्चन असेल ते एक्सप्लेन करेल. त्यामुळे त्यातनं अजून एज्युकेशन वाढायला सुरुवात होईल. ओके, तर ते काय तुमच्यापर्यंत गोष्टी व्यवस्थित पद्धतीने पोहोचल्या पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने कमेंट आवर्जून करा. आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर मंडे मास्टर क्लास अशी कमेंट आवर्जून करा. आणि टेलिग्रामला जर जॉईन केलं नसेल तर टेलिग्रामला आवर्जून जॉईन करा. ओके, त्याची देखील लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.